शमी आणि बाभळीतील फरक सांगतो। हे आहे ओरिजिनल शमी। शमीचे डार्क हिरवे पानं नसतात। त्यानंतर दोन पानाच्या मध्ये छोटे छोटे काटे येतात। हे असे व्हिडिओत दिसणार नाही तेवढे, हे छोटे काटे, हे खाली पान, हे वर पान। इथे तसंच आहे, हे पान, हे काटा, हा काटा आणि वर पान परत असं असतं। आणि त्यानंतर शमीला असे लांब लांब एवढाली लांब पानं नसतात, बस 2 नाही तर 4 अशा पानाचे हे येतात। आता जे ह्याचं झाड आहे काट्याचं, तर याच्यामध्ये पहा 1 2 3 4 5 6 हे शमीचं नाही आहे। आणि त्यानंतर ह्याला काटे कसे येतात, आता हे पान आहे, हे पानाच्या बरोबर हा काटा येतो आणि काटे असे लांब असतात। हे बाभळीचे काटे, हे शमीचे नाही आहेत। प्रत्येकाचे पहा, जिथे जिथे पान येत आहे तिथे तिथे काटा आहे, तर हे शमीचं नाही आहे। आता फूल तर काही नाही आहे, दोन्ही लहान झाडं आहेत। ट्रायल करता मी दोन्ही ठेवलेले आहेत। हे ओरिजिनल शमी आहे। दिसत नसेल तर खाली घेऊन पुन्हा व्हिडिओ करतोय। आता पाहू शकता, हे बाभळीचं झाड आहे। परत बागप्रेमींनी लक्षात घ्यावं, हे मोठाले काटे असतात ते शमीला नसतात, शमीचे लहान लहान काटे असतात। ही नवीन फूट आहे म्हणून थोडीशी हिरवी आहे, थोडं डार्क पान आहे। त्याच्यानंतर हे थोडं मोठं झाल्यानंतर पुन्हा असं फिकट पानं येतात। हे दोन्हीतील फरक आहे, शमी आणि बाभूळ।